उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आज पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली। पुणे नाशिक आणि चाकण शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असते। याच चौकातून चाकण एमआयडीसी मध्ये कर्मचाऱ्यांना जावं यावं लागतं। या एमआयडीसी मध्ये 1500 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यात 3.5 लाख कर्मचारी काम करतात। त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जाय करतात। त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे। यावेळी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचं सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। सोबतच बारामतीची तुलना चाकणसोबत करू नका असं अजित पवारांनी म्हटलंय। पुणे जिल्ह्यात नव्यानं 3 महापालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं। मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण आणि हिंजवडी भागातही महापालिका करावी लागणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय।